माढा लोकसभा डॅमेज कंट्रोल करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना यश आलेलं आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। माढा लोकसभा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना यश आलेले आहे। नागपूरमध्ये आज महत्त्वाच्या बैठकी झालेल्या आहेत आणि यातनं माढा लोकसभेमधील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना यश आल्याची माहिती मिळते। उत्तम जानकर यांनी सुद्धा आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। शहाजी बापू पाटील सुद्धा यावेळेला उपस्थित होते। तर माढ्याच्या तिढा सोडवण्यासाठी आज नागपूरमध्ये खल झालेला आहे। नागपूरमध्ये बैठका झालेल्या आहेत आणि या बैठकांमधनं देवेंद्र फडणवीस यांना यश आल्याचं कळतंय। उत्तम जानकर यांनी थोड्या वेळापूर्वीच ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती दिली। अर्थात त्यांनी आपला निर्णय जाहीर केलेला नाहीये। निर्णय घेण्यासाठी संध्याकाळी बैठक घेऊ असं जानकरांनी म्हटलेलं आहे। मात्र देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज कंट्रोल करण्यामध्ये यश आलेलं आहे। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। ज्ञानेश्वर, माढाचा तिढा सोडवण्यासाठी आज अखेर नागपूरमध्ये खल झालेले आहेत, तिथे भेटीगाठी झालेल्या आहेत, बैठका झालेल्या आहेत। बैठकीनंतर ज्या प्रतिक्रिया आल्या त्या सुद्धा सकारात्मक आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना माढाचा तिढा सोडवण्यामध्ये डॅमेज कंट्रोल करण्यामध्ये यश आलं आता असं म्हणायचं का? गुरुप्रसाद, बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर महायुतीकडून पहिल्यांदा जेव्हा निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनी नाराजी व्यक्त केलेली होती। धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतली आणि या दरम्यानच्या काळात उत्तम जानकर हे नाराज झाल्याचं आपण पाहिलं। त्यांनी असंही म्हटलेलं होतं की भाजपनं फसवणूक केलेली आहे। मात्र आज आपण जर पाहिलं असेल तर निंबाळकर असतील, त्यासोबतच उत्तम जानकर असतील आणि माढातले काही जे महत्वाचे नेते आणि पदाधिकारी आहेत जे फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले होते आणि या सगळ्या डॅमेज कंट्रोलमध्ये फडणवीसांना यश आल्याचं पाहायला मिळतंय। कारण जी भूमिका उत्तम जानकर यांनी घेतलेली होती, त्यांचा जो नाराजीचा सूर होता, त्यांची नाराजी जी आहे ती दूर करण्यात आलेली आहे। एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर तुतारी हातात घेतल्यानंतर मोठं चिंतेचं वातावरण जे आहे ते महायुतीच्या बाजूनं मतदारसंघात निर्माण झालं होतं। त्यात उत्तम जानकर यांच्या नाराजीची भर पडलेली होती। मात्र आता काहीशा प्रमाणात निंबाळकरांसाठी हा दिलासा म्हणावा लागेल। तरी त्यातली जी त्यांची भूमिका आहे उत्तम जानकरांची ते काही वेळानंतर ते स्पष्ट करतील अशा पद्धतीची माहिती आहे। पण सध्या जे आपण दृश्य पाहतो त्या दृश्यांमध्ये नाराजी सोडवण्यात फडणवीसांना यश आल्याचं पाहायला मिळतं। अर्थात त्यामुळे आता प्रत्यक्षामध्ये जेव्हा जानकर आपली भूमिका जाहीर करतात तेव्हा काय निर्णय ते जाहीर करतात हे बघायचं। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।